नमस्कार श्रोते हो, मी स्नेहल माळकर म्हणसळकर. मी आज माझ्या 2 कथा तुमच्यापुढे सादर करणार आहे. माझ्या पहिल्या कथेचे शीर्षक आहे निरभ्र. सायंकाळची वेळ होती. सूर्य आपल्या सोनेरी किरणांनी पृथ्वीला कवटाळण्यासाठी आतुर झाला होता. आकाशात सगळीकडे सोनेरी झालर पांघरलेले ढग लहरत होते. आपल्या लाडक्या मित्राला जणू निरोप देत होते. सई लगबगीने ऑफिसमधून बाहेर पडली. ओढणी सावरतच ती आजूबाजूला नजर टाकत भराभरा चालू लागली. तिचं ऑफिस जरा शहराच्या बाहेरच होते. आजूबाजूला प्रशस्त आवार होते. शोभेच्या झाडांबरोबरच सावली देणारी मोठी झाडेही होती. संध्याकाळी तर तिथला परिसर अगदी विलोभनीय भासायचा. सईला तिथेच थोडा वेळ बसायचा मोह होत होता. परंतु व्यवहारी जगाने तिला वास्तवाची जाणीव करून दिली. तिचे विचारचक्र चालूच होते. आधीच बॉसने ओव्हरटाईम करायला लावला होता. मार्च महिन्यात सर्वांचीच अशी कामाची गडबड चालू असते, त्यामुळे जवळजवळ रोजच उशीर होत होता. आता शेवटची बस जर मिळाली नाही तर मात्र रिक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. राहुल तर आज चिडणारच आहे. राहुलचा विचार मनात येताच तिच्याही नकळत ती मोहरली. चेहऱ्यावर मंद स्मित पसरले. किती प्रेम करतो आपल्यावर. अगदी कॉलेजमध्ये असल्यापासूनचं आपलं प्रेम आहे. आज 4 दिवसांनी ते राहुलला भेटणार होते. पूर्वीपासून असाच आहे. जरा कुठे 4-5 दिवस भेट नाही घडली की स्वारी चिडलीच म्हणून समजा. मला तर बाई गंमतच वाटते अशा चिडण्याची. आणि आता तर काय बघायलाच नको, सगळं अधिकृतच आहे ना. ती एकीकडे विचारात हरवली होती. त्याचवेळी झपाट्याने पावले पण टाकत होती. राहुलला नोकरी मिळाली आणि लगेचच त्याने आपल्याला सई आवडत असल्याचे घरी सांगून टाकले. त्याचे आईवडील पण एकदम समजूतदार आहेत. त्याने सईच्या आईवडिलांना भेटून तिला रितसर मागणीच घातली. आधीच घरात मोजून 4 माणसे, त्यात मुलीचे वर्षाचे गेल्या वर्षी लग्न झाले आणि घर कसे खायला उठले. त्यांनी सईच्या आईबाबांना सांगितले, आम्ही सून नाही मुलगी मागायला आलोय. एवढे चांगले स्थळ स्वतःहून चालत आले म्हटल्यावर विश्वासराव खुश झाले. नाकारण्याचे काही कारणच नव्हते. सगळेच चांगले जुळून आले होते. राहुलचे घर यांच्या घरापासून जेमतेम अर्ध्या तासाच्या अंतरावर. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांनी एकमेकांना निवडले होते. मुलं खुश होती. आणि काय पाहिजे. ललिताबाई पण खुश होत्या. पोरीने नशीब काढलं हो, असे त्या म्हणाल्या की विश्वासराव लगेच दुजोरा द्यायचे. हो ना, आणि मुख्य म्हणजे घर फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर. मनात येईल तेव्हा माझ्या चिमणीला मला भेटता येईल. यावर सई लाजून खोटे खोटे रुसून म्हणायची, हे हो काय बाबा, चिमणी म्हणायला मी लहान काय आता. राहुलच्या घरची हसतील ना. आई पण तिची री ओढायची. बाबा मात्र जोराजोरात हसून चेष्टा करायचे. दिवस कसे हसत खेळत चालले होते. विश्वासराव आणि ललिताबाईंची सई एकुलती एक लेक, त्यामुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली. पण म्हणून ती शेपारली नव्हती. उलट ती अत्यंत समजूतदार मुलगी होती. मुलींनी स्वयंपूर्ण असले पाहिजे असे विश्वासरावांचे मत असल्याने त्यांनी तिला नोकरी करू दिली होती. ललिताबाईंना हे काही फारसे पसंत नव्हते, पण त्यांनी या दोघांच्या इच्छेचा मान ठेवला होता. सई भराभरा पाय उचलत होती. राहुलला मागे भेटून मग घरी जायचे होते. तशी तिने सकाळीच आईला कल्पना दिली होती, पण गाडी चुकली तर मात्र पंचायत होईल. या बाजूला पटकन रिक्षा पण मिळत नाहीत. तिने घाई केली. धावत पळत स्टॉपवर पोचली, पण गाडी तिच्या डोळ्या देखत तिला वाकुल्या दाखवत निघून गेली. आता रिक्षा यायची वाट बघण्याशिवाय तिला गत्यंतरच नव्हते. सई अस्वस्थपणे रिक्षा कधी येते त्याची वाट बघत उभी होती. 2-3 रिक्षा आल्या, पण त्या थांबल्याच नाहीत. तेवढ्यात एक रिक्षा बाजूला येऊन उभी राहिली. मॅडम, कुठे जायचंय? जिजामाता पार्क, सांगता सांगताच ती रिक्षात बसली. हुश्श, मिळाली बुवा एकदाची रिक्षा. आता राहुलला जास्त वेळ वाट पाहायला लागणार नाही. राहुलचा विचार मनात येताच परत एकदा तिची तंद्री लागली. बाहेरचा गारवारा चेहऱ्यावर घेताना ती शांतपणे डोळे मिटून टेकून बसली. 5च मिनिटात तिची तंद्री भंग पावली. तिच्या लक्षात आले की रिक्षा खडबडीत रस्त्यावरून चालली. अरे, आपल्याला जायचे तो रस्ता तर पूर्ण डांबरी आहे. मग असं का? तिने लगेचच रिक्षावाल्याला हटकले. अहो दादा, इकडे कुठे चाललात? आपला रस्ता तर सरळ आहे ना. मॅडम, तुम्हाला जिजामाता पार्कात जायचं आहे ना. हा शॉर्टकट आहे, पटकन पोचू. आणि अचानक पुढच्याच वळणावर त्याने रिक्षा थांबवली. आता मात्र सईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काय घडते हे मेंदूपर्यंत पोचेपर्यंतच
रिक्षावाल्याने तिला बाहेर खेचले. तिने प्रतिकार करायचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्या दांडगट शक्तीपुढे तिचा टिकावच लागला नाही. तिने आरडाओरडा केला, पण तिची मदत करायला तिथे कोणीच नव्हते. त्या नराधामाने आपला डाव साधला आणि निर्दयपणे तिला तिथेच टाकून निघून गेला. प्रचंड धक्का बसलेली सई तिथेच बसून राहिली. काय करावे तेच तिला समजेना. थोडं सावरल्यावर ती कशीबशी मुख्य रस्त्यावर आली. आलेल्या रिक्षाला हात दाखवला व घरचा पत्ता सांगितला. आपल्या सुरक्षित उबदार मायेच्या घरट्यात परतताच मात्र तिचा बांध फुटला. ललिताबाईंनी परत काय झालं असं विचारल्यावर तिने घडलेला सारा प्रकार त्यांच्या कानावर घातला. बाप रे, त्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. काय बोलावे काहीच कळेना. ललिताबाई सईला कुशीत घेऊन मुसमुसत होत्या. विश्वासरावांनी ओळखले, आता आपल्याला सावरायला पाहिजे. चिमणे, घाबरू नकोस, आम्ही आहोत ना, शांत हो. झाला प्रकार वाईटच होता, पण म्हणजे काही आयुष्य थांबलं नाही. ललिताबाई पण आता सावरल्या होत्या. आपल्या लेकराला आपली गरज आहे, असे हातपाय गाळून चालणार नाही हे त्यांनी ओळखले. अचानक त्यांच्या लक्षात आले, आज सई राहुलला भेटणार होती. राहुल भेटला का गं? सईने नकारार्थी मान हलवली आणि ती चमकलीच. राहुलला झाल्या प्रकाराची काहीच कल्पना नाहीये. हे समजल्यावर त्याची काय प्रतिक्रिया होईल? आधीच थोडा चिडचिड आहे तो. मला समजून घेईल का की मी आता अपवित्र झाले, त्याच्या योग्यतेची राहिली नाही, असा विचार करेल तो. आणि ते खरंही आहे म्हणा, मी अपवित्र झालेच आहे, त्याच्या योग्यतेचीही नाही राहिले. कोणत्या तोंडाने त्याला माझा स्वीकार कर म्हणून सांगू? 1 का 2 अशा कितीतरी विचारांनी सईचं डोकं फुटायची वेळ आली. आपण अपवित्र झाल्याची भावना पूर्ण शरीरभर आणि मनभर पसरली होती. त्या प्रसंगाच्या आठवणीने ती परत शिसारत होती. आज राहुल वाट बघून कंटाळून गेला असेल. मी फोन करून कळवलं सुद्धा नाही म्हणून रागावला असेल. त्यामुळेच त्याने फोनही केला नाही. रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही. तिची तगमग वाढतच चालली होती. पहाट झाली. बाबा आज घरातच होते. नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर गेले नव्हते. आई स्वयंपाकघरातच होती. वातावरणात एक विचित्र तणाव निर्माण झाला होता. सईला जाग्यावरून हलावेसे वाटेना. ती डोळे टक्क उघडे ठेवून छपराकडे नजर लावून बसली होती. खिडकीतून कोवळी उन्हे घरात शिरताना पाहून सईच्या मनात विचार आला, आता आपल्या आयुष्यात अशी कोवळी उन्हे नाहीत. सगळा वैशाख वणवाच. तिने सहज चाळा म्हणून मोबाईल घेतला. जवळपास 20 मिस कॉल दिसत होते. सगळे राहुलचे. बहुतेक काल आपण न भेटल्याने तो काळजीत पडला असेल. काय करू? त्याला फोन करू की नको? फोन करून काय बोलायचं? झाला प्रकार त्याला सांगावा की नाही? नाही सांगितलं तर त्याला फसवल्यासारखं होईल. पण मग समजल्यावर त्याला वाटेल काय? तो हे सगळं स्वीकारू नाही शकला तर? त्याने मला नकार दिला तर? त्यापेक्षा आपणच नाते तोडूया का? काय करू? कसं सांगू? फोन करू का? आणि कारण विचारलं तर काय सांगू? त्यापेक्षा मला विसरून जा, मला भेटायचा प्रयत्न करू नकोस असा मेसेजच पाठवते. तेच जास्त योग्य ठरेल. तिच्या डोक्यात विचारांनी काहूर माजवलं होतं. त्या विचित्र मनस्थितीत तिने राहुलला मेसेज पाठवण्याचा निर्णय घेतला आणि तसा मेसेज पाठवलाही. नकळत ती त्याच्या रिप्लायची वाट बघू लागली. पण बराच वेळ झाला तरी राहुलचा फोन नाही की मेसेज नाही. तिच्या मनाची तगमग वाढली. नाही म्हटलं तरी आतून निराश झाली. एवढ्यात बाहेर खणखणीत आवाज आला. नमस्कार बाबा, सई कुठे आहे? सई चमकली. अरे, हा तर राहुल. मेसेज वाचून तडक निघूनच आला वाटतं. तोपर्यंत काय वेडेपणा चाललाय सई, असं म्हणत तो तडक आतच आला. पण सईची एकंदर अवस्था पाहता त्याचे शब्द घशातच अडकले. तो सईच्या जवळ बसला आणि त्याने तिला हळूवारपणे विचारलं, काय झालं सई? त्याचे ते प्रेमाने ओथंबलेले शब्द कानावर पडताच सईला एकदम भडभडून आले. तिच्याही नकळत ती त्याच्या कुशीत शिरून हमसून रडू लागली. तोही तिला शांतपणे थोपटत राहिला. पहिला आवेग ओसरल्यावर ती थोडी शांत झाली. राहुल, मला माफ कर, पण मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मला विसरून जा. अगं, पण असं झालं तरी काय? काहीतरी सांगशील की नाही? यावर तिने कशीबशी घडलेली हकीकत त्याला सांगितली. ऐकल्यावर त्यालाही धक्का बसला. वाईट वाटले. आपल्या प्रिय व्यक्तीची अशी अवस्था करणाऱ्याचा प्रचंड संताप आला. काही क्षण शांत झाल्यावर त्याने सईचा हात हातात घेतला. हळूवार हातावर थोपटत त्याने विचारले,
एवढ्या वर्षात हेच ओळखलंस का गं मला? अगं वेडे, प्रेम करतो मी तुझ्यावर, समजतंय ना? तुझ्यावर म्हणजे फक्त तुझ्या शरीरावर नव्हे. असल्या क्षुल्लक गोष्टीमुळे संपेल एवढं तकलादू नाही आहे गं माझं प्रेम. आणि काय चालवलेस हे मगाचपासून तू? मी तुझ्या लायकीची नाही राहिले, मी अपवित्र झाले, वगैरे वगैरे. आश्चर्य आहे, तुझ्यासारख्या सुशिक्षित सुसंस्कृत मुलीने असा विचार करावा? अगं, रस्त्यावर चालताना चुकून घाणीत पाय पडला म्हणून कोणी पाय कापून नाही टाकत. उलट पाणी घेऊन आपण ती घाण धुवून टाकतो. ती घाण अपवित्र असते, आपला पाय नाही काही. कोण कुठला विकृत माणूस येऊन जबरदस्ती तुझ्या शरीराला स्पर्श करतो म्हणून तू अपवित्र कशी होशील? शरीराच्या पावित्र्याच्या व्याख्या आपणच बदलायला नको का? शरीराच्या असल्या पावित्र्याला महत्त्व देण्यापेक्षा मनाचं पावित्र्य जपणं जास्त गरजेचं आहे. तू मनाने माझी आहेस आणि माझीच राहशील. आपलं एकमेकांवर प्रेम आहे. मग अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा ओडंबर माजवत राहिलो तर आपला संसार कसा फुलणार? सई आश्चर्याने राहुलकडे बघत होती. हाच का तो राहुल? छोट्या छोट्या गोष्टींवर रुसणारा, रागावणारा. किती प्रगल्भ विचार आहे त्याचे. खरेच आपण त्याला ओळखले नाही हेच खरे. विश्वासराव आणि ललिताबाई लेकीच्या काळजीपोटी बाहेरच उभे होते. राहुलचे बोलणे ऐकून त्यांना हायसे वाटले, भरून आले. दोघेही आत आले. राहुल, आज तू जे काही सईला सांगितलंस ते खरं तर आम्ही सांगायला हवं होतं. तुझ्यासारखा विचार करणारी आजची तरुण पिढी पाहिली की खरोखरच खूप अभिमान वाटतो. बाबा, आपण कारण नसताना नको त्या गोष्टींना जास्त महत्त्व देतो आणि त्या नादात कितीतरी चांगल्या गोष्टींचा बळी देतो. घडल्या घटनेत सईचा आणि आपला काहीही दोष नाही, तरी पण आपल्या सर्वांना त्रास होतोय आणि जो खरा दोषी आहे तो मात्र उजळ माथ्याने फिरतोय. हे असं कुठपर्यंत सहन करायचं? माझ्या भावी पत्नीचा तो अपराधी आहे, त्याला शिक्षाही झालीच पाहिजे, नाहीतर तो असाच पिसाटासारखे अत्याचार करत सुटेल. सई, आज जर आपण गप्प बसलो तर समाजातील अशा विकृत मनोवृत्तीच्या माणसांचे धैर्य वाढेल आणि ते मोकाटपणे असली दुष्कृत्य करत सुटतील आणि तुझ्यासारख्या अनेक जणी त्याला बळी पडत राहतील. समाजाला लागलेली ही कीड वेळीच संपवली पाहिजे. अपराध्याला शिक्षाही झालीच पाहिजे. चल सई, आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करूया. क्षणभरच सईच्या नजरेत भीती आणि साशंकतेचं मिश्रण तरळलं, पण दुसऱ्या क्षणी एका दृढ निश्चयाने तिने राहुलचा हात धरला आणि म्हणाली, चल राहुल. माझ्या दुसऱ्या कथेचं शीर्षक आहे नजराणा. निधी आणि अभिजीतच्या लग्नाचा आज 4था वाढदिवस होता. लेकीचे आणि जावयाचे कोडकौतुक करण्यासाठी सुधाताईने आज त्यांना जेवायला बोलावले होते. त्यांना तरी त्यांच्याशिवाय दुसरे कोण होते? अभिजितही घरात एकटाच. आईवडिलांचे अपघातात निधन झाले आणि अभिजित एकटा पडला. पण देसाई काकांच्या मध्यस्थीने अभिजित आणि निधीचे लग्न झाले आणि दोघांचा दृष्ट लागण्याजोगा संसार सुरू झाला. हसत खेळत दिवस जात होते. 4 वर्षे भुरकन उडाली. सुधाताई पण आपली मुलगी सुखात असल्याचे पाहून सुखावत होत्या. त्या दिवशी निधी आणि अभिजित रविवार असल्यामुळे सवड काढून निवांत आले होते. दोघेही सुधाताईंशी गप्पा मारत होते, पण दोघांच्याही चेहऱ्यावर सूक्ष्म तणाव होता आणि तो सुधाताईंना चांगलाच जाणवत होता. लग्नाला 4 वर्षे झाली तरी नातवंडाची चाहूल लागलेली नाही ही गोष्टसुद्धा त्यांना कुठेतरी खटकत होती. मनात शंकेची पाल चुकचुकत होती. परंतु आजकालच्या या नव्या पिढीचा काही नेम सांगता येत नाही असेही त्या नायकीकडे वाटत होते. कदाचित त्यांचे काहीतरी प्लॅनिंग वगैरे असायचे, काही सांगता येत नाही. पण यावेळी आडून आडून न सुचवता निधीशी स्पष्टपणे बोलायचे असे त्यांनी ठरवले. जेवण झाल्यावर विश्रांतीसाठी दोघी बेडरूममध्ये गेल्या. गप्पांच्या ओघात नेहमीप्रमाणे निधीने त्यांना घरी राहायला यायचा आग्रह केला. आई, अगं तू कधी येणार आहेस राहायला? इथे एकटीच तर असतेस. अगं, तिथे येऊन तरी काय करू? तुम्ही दोघंही दिवसभर कामात असणार, मी घरी एकटी कंटाळणार. हां, आता मला खेळवायला एखादं नातवंड द्यायचं तुम्ही मनावर घेतलं की लगेच मी राहायला येईन बघ. तुझं आपलं काहीतरीच आहे, निधी म्हणाली. पण तिच्या मनात थोडी कालवाकालव झाली. दरवेळी भेटल्यावर आई या विषयावर येतेच. अगं काहीतरीच कसं? आता 4 वर्ष झाली की लग्नाला, आणखी किती उशीर करायचा? आता ते तुमचं प्लॅनिंग बिनिंग काही नको बाई. वेळेवर एक मूल झालेलं बरं असतं. मला नातवंड्याचं तोंड बघायची घाई झाली आहे. अभिजितचे आईबाबा असते तर त्यांनाही असंच वाटलं असतं. हो ग, निधी कशीबशी उत्तरली. पण तिच्या मनात एक उदास भावना दाटून आली. तिने ठरवले आज आईला सगळे खरे खरे सांगायचे.
तिलाही आता हा ताण सहन होत नव्हता. एवढे दिवस ती आई काळजी करेल म्हणून तिला काही बोलली नव्हती, पण आता सांगायलाच हवे. ती मनाचं हिया करून म्हणाली, आई, तू उगीच काळजी करत बसशील म्हणून तुला काही बोलले नाही मी, पण तुला वाटते तसं आम्ही काही प्लॅनिंग वगैरे करत नाही का? आमच्या इथेच एक चांगले डॉक्टर आहेत, डॉक्टर मुजुमदार म्हणून. त्यांच्याकडे गेले वर्षभर आम्ही ट्रीटमेंट घेतो आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हा दोघांमध्येही फारसा काही दोष नाही आहे. माझे रिपोर्ट्स तर पूर्णपणे नॉर्मल आहेत, परंतु अभिजित मात्र बाप बनू शकत नाही. काही काही वेळा असं असतं की एखादी व्यक्ती शरीराने नॉर्मल असते, परंतु मूल जन्माला घालू शकत नाही. परंतु यावरही उपाय आहे असंही ते म्हणाले. पण वर्षभर ट्रीटमेंट घेऊनही काही उपयोग होत नाही आहे. हे पाहून त्यांनी आता आम्हाला दुसऱ्या एका डॉक्टरांकडे जायला सांगितलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते डॉक्टर आम्हाला यापुढे मार्गदर्शन करू शकतील. मग घोडं कुठे अडलंय? अगं, पण अभिजित या गोष्टीला तयार नाही आहे. तो निराश झालाय. तो म्हणतो काही उपयोग होणार नाही याचा. असं का वाटतंय त्यांना? अगं, त्या मुजुमदार डॉक्टरांनी त्या दुसऱ्या डॉक्टरांकडे जायला सांगितलंय. याचा अर्थ त्यांनाही असंच वाटतंय ना की त्या दुसऱ्या डॉक्टरांकडे यावर काहीतरी तोडगा असेल. बाळा, प्रयत्न करणं आपलं काम आहे. परमेश्वर आपल्याला नक्की यश देईल बघ. त्याच्यावर विश्वास ठेव. तू अभिजितना समजाव. निधी हुंकारली. आज घरी गेल्यावर याविषयी अभिजितशी बोलायचं असं तिने ठरवलं. तसा तिने रात्री हळूच विषयही काढला. अभिजित, आज सुद्धा आईने नातवंडांचा विषय काढला. मी काय म्हणते, अजून एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? होईल सगळं नीट. डॉक्टर म्हणालेत ना तसं. फक्त तुम्ही निराश होऊ नका. त्या डॉक्टर चौधरींचं काय म्हणणं आहे ते किमान ऐकून तरी घेऊ. डॉक्टर मुजुमदार म्हणालेत ना, चौधरी डॉक्टर अतिशय हुशार आहेत. मुख्य म्हणजे या विषयात त्यांची मास्टरी आहे. आपण दिलेली ट्रीटमेंट पाहून पुढे काय करायचे ते सांगतील म्हणून. खरं तर आताशा अभिजित अतिशय निराश झाला होता. त्याने आशाच सोडली होती. हल्ली तो निधीला वेगवेगळ्या मार्गाने तुला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तू घे असे सुचवत होता. आणि आता तर डॉक्टरांनी दुसरीकडे जायचा सल्ला दिला होता. आता निधीला मूल होण्याच्या समस्येपेक्षा अभिजितची काळजी वाटू लागली होती. तो धड जेवत नाही, रात्री सारखा या कुशीवरून त्या कुशीवर वळत असतो हे तिच्या लक्षात येत होते. हल्ली ऑफिसच्या कामातही त्याचे लक्ष लागत नव्हते. ऑफिसमध्ये सूरज आणि श्वेता होते म्हणून सगळं निभावत होतं. निधीलाही त्यांचा आधार वाटत होता, पण तिला अभिजितचीच भीती वाटत होती. पूर्वीचा रुबाबदार उत्साही अभिजित जणू कुठे हरवला होता. शेवटी तिला ज्याची भीती वाटत होती तेच अभिजित बोलला. निधी, मला नाही वाटत दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊन काही उपयोग होईल असं. माझ्यामुळे तुझी आई होण्याची इच्छा अपुरी राहील. तू का तुझं मन मारावंस? त्यापेक्षा तू खरंच दुसरं लग्न कर. अभिजित, हीच पारख केलीत का तुम्ही माझी? मूल नाही या एका क्षुल्लक गोष्टीसाठी मी तुम्हाला सोडून जाईन असं तुम्हाला वाटलंच कसं? आपण त्या दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊ आणि समजा तिथे नाहीच काही उपयोग झाला तर एखादं मूल दत्तक घेऊ. मात्र यापुढे वेगळे होण्याची भाषा नको. अगं, मला हे बोलताना आनंद का होतोय? माझं तरी तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? ठीक आहे, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू. अभिजितने डॉक्टर चौधरींची अपॉइंटमेंट घेतली. 4 दिवसानंतरची अपॉइंटमेंट मिळाली. अभिजित आणि निधी दोघंही हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलची छोटेखानी इमारत आणि अतिशय स्वच्छ आणि सुंदर आवारावरून तिथल्या डॉक्टरांची उच्च अभिरुची कळत होती. आत गेल्यावर त्यांनी रिसेप्शनिस्टकडे नाव नोंदवले आणि रिपोर्ट दिले. तिथे त्यांना बसायला सांगितलं. ती दोघं वेटिंग रूममध्ये बसली. बाहेरच्या बाजूला लावलेल्या बोर्डवर डॉक्टरांचे नाव आणि पदव्या लिहिलेल्या होत्या. डॉक्टर वैभव चौधरी. पुढे लांब लचक पदव्यांची यादी होती. थोड्याच वेळात त्यांचा नंबर लागला. दोघेही आत गेले. डॉक्टर वैभव रिपोर्ट वाचत होते. त्यांची चाहूल लागताच, बसा, बोला, काय म्हणताय, असं म्हणत डॉक्टरांनी त्यांच्याकडे पाहिले आणि क्षणभर त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. पण लगेच त्यांनी स्वतःला सावरले. डॉक्टर, मी अभिजित आणि ही माझी पत्नी निधी. हो, मी तुमचेच रिपोर्ट वाचत होतो. पण मला वाटतं डॉक्टर मुजुमदारांनी तुम्हाला थोडीफार कल्पना दिली आहे, बरोबर आहे ना? तुमची हरकत नसेल तर मला जरा तुमच्या दोघांशी वैयक्तिक बोलायचं आहे. मला अगोदर मॅडमांशी बोलायला आवडेल. चालेल, तुम्ही आधी हिच्याशी बोलून घ्या, मी बाहेर थांबतो. ओके, असं म्हणत वैभव निधीकडे वळला. मॅडम, तुमच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला सर्व गोष्टींची कल्पना आहेच. मला या बाबतीतलं तुमचं स्पष्ट मत हवं आहे. डॉक्टर, माझं अभिजितवर मनापासून प्रेम आहे.
त्यांच्यापासून लांब नेणारा कोणताच पर्याय मला या समस्येचं उत्तर म्हणून नको आहे. त्यांच्या आणि माझ्या संसाराला हानी न पोचवणारा जर एखादा मार्ग असेल तर जरूर सुचवा. मी नक्की विचार करीन. ओके, मला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते लक्षात आलं आहे. आता तुम्ही जरा बाहेर थांबाल का? मिस्टर अभिजितना आत पाठवा. निधी बाहेर गेली आणि अभिजित आत आला. डॉक्टर वैभवने अभिजितकडे पाहिले. अभिजित, गेले वर्षभर तुमची ट्रीटमेंट होऊनही फारसा फरक पडलेला नाही, त्यामुळे आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागेल. पण त्यासाठी तुम्हाला माझ्याशी मोकळेपणाने बोलावं लागेल. हो डॉक्टर, मला थोडीफार कल्पना डॉक्टर मुजुमदारांनी दिलेली आहे. आणि त्यासाठीच त्यांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवले. अशा परिस्थितीत आपल्याकडे काही पर्याय उपलब्ध आहेत, पण तुमचं म्हणणं काय आहे हे मला अगोदर स्पष्टपणे कळायला हवं. डॉक्टर, निधीचे रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आहेत. माझ्यामुळे तिने आई होण्याच्या आनंदाला मुकावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. त्यासाठी तुम्ही सुचवाल तो पर्याय मला मान्य आहे. हे फारच चांगलं आहे. आजकाल प्रत्यक्ष काहीही संबंध न येता गर्भधारणेचे मार्गही उपलब्ध आहेत, परंतु ते मूल तुम्ही तुमचं समजायला हवं. नंतर यावरून काही प्रॉब्लेम निर्माण होता कामा नये. डॉक्टर, ते फक्त तिचं मूल नसणार, ते आमचं बाळ असेल. गुड. तुमचा निर्णय पक्का असेल तर मी तुम्हा दोघांनाही काही पर्याय सांगतो. मात्र याला तुमच्या मिसेसची संमती आवश्यक आहे. तुम्ही नंतर त्यांच्याशी स्पष्टपणे बोलून घ्या. डॉक्टरनी रिसेप्शनिस्टला निधीला आत पाठवायला सांगितले. मॅडम, माझं यांच्याशी बोलणं झालंय. आजकाल असा प्रॉब्लेम असणारी जोडपी सर्रास कृत्रिम गर्भधारणा करून घेतात. या प्रक्रियेत कमालीची गोपनीयता बाळगली जाते. ह्या सगळ्या गोष्टी कायदेशीररित्या केल्या जातात. यात सहभागी व्यक्तीचा तुमच्याशी नंतर कधीच काहीही संबंध येत नाही. किंबहुना त्या व्यक्तीला तुमचं नावही सांगितलं जाणार नाही. नंतर बराच वेळ डॉक्टर वैभव त्यांना समजावून सांगत होते. दोघांनी शांतपणे विचार करून निर्णय घ्या आणि मग मला भेटायला या. ओके डॉक्टर. ते गेल्यावर वैभवने एक सुस्कारा सोडला. निधीने त्याला ओळखलं नसलं तरी त्याने मात्र तिला लगेच ओळखलं होतं. त्याच्या गतस्मृती जाग्या झाल्या. तो 11वीला सायन्सला असताना ती कॉमर्सला होती. सतत मैत्रिणीच्या घोळक्यात असणारी, सुंदर, काहीशी अवखळ, चेहऱ्यावरील निरागस भाव असणारी तरतरीत निधी त्याला मनापासून आवडली होती. चेहऱ्यावरचा निरागस भाव अजूनही तसाच आहे, परंतु तरतरीतपणा मात्र कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय. साहजिकच आहे म्हणा. एवढ्या तणावाच्या परिस्थितीतही ती खंबीर आहे, हेच कौतुक आहे. त्याला स्वतःचंच हसू आलं. त्या मिसरूड फुटायच्या वयात आपण तिच्या प्रेमात पडलो होतो. ती बरोबर आपल्या विरुद्ध स्वभावाची. आपण शांत, ती अवखळ. आपण बुजरे, मितभाषी, तर ती बोलघेवडी. साधीच राहायची. तिचे लांब केस त्याला खूप आवडायचे. संधी मिळाली की आपण नकळत तिला निरखत राहायचो, पण कधी तू मला आवडतेस असं सांगायचंही आपलं धाडस झालं नाही. निखिलला स्वतःचंच हसायला आलं. आपली 12वी झाली आणि आपण मेडिकलला प्रवेश घेतला. मेडिकलला असतानाही तिची आठवण यायचीच, पण याचा काही उपयोग नाही हेही मनाला समजत होतं. वैभव चौधरी नावाच्या कोणा मुलाला आपण आवडत होतो हे तिच्या गावीही नसेल. नंतर हळूहळू आठवणी थोड्या बोथट झाल्या, पण हृदयाच्या एका कोपऱ्यात ती दडी मारून बसली होतीच. नंतर कधीच दिसली सुद्धा नाही. आणि आज अचानक भेटली, तीही अशी पेशंट म्हणून. एवढी वर्ष मध्ये गेली तरी हृदयात एक कळ उमटलीच. बघू आता दोघे काय निर्णय घेतात ते. तिचा नवरा अभिजित सुद्धा खूप चांगला आहे. आपल्यामुळे तिची आई व्हायची इच्छा अपुरी राहू नये म्हणून तो मनापासून प्रयत्न करत होता. खरोखरच दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. आपण त्यांच्यासाठी शक्य ते सर्व करायचं. तेव्हा आपण आपलं प्रेम तिच्याकडे व्यक्त करू शकलो नाही, पण आता तिला मदत केली तर मनाला जरा तरी समाधान मिळेल, तसा निश्चय त्याने केला. आठवड्यानंतर रिसेप्शनिस्टने दिलेल्या यादीत त्यांची दोघांची नावे दिसली. दोघेही आली होती. या बसा. कसे आहात? डॉक्टर, आम्ही तुमच्या सांगण्याचा खूप विचार केला. निधी या गोष्टीला तयार नव्हती, पण मी मात्र तिची समजूत घातली आहे. आम्ही कृत्रिम गर्भधारणेला तयार आहोत. पण डॉक्टर, आपल्याला डोनर कोण मिळणार? ते तुम्ही आमच्यावर सोपवा. मात्र तुम्हाला त्यांचं नाव कळणार नाही. ओके? यापुढे कधी यायचं, काय करायचं हे तुम्हाला माझी असिस्टंट समजावून सांगेल. ठीक आहे, असं म्हणून दोघेही बाहेर गेली. डॉक्टर वैभवच्या देखरेखीखाली निधीची ट्रीटमेंट सुरू झाली. ट्रीटमेंट यशस्वी झाली. निधीला दिवस गेले. एकदा रुटीन चेकअपसाठी निधी एकटीच आली होती. तेव्हा तिने डॉक्टर वैभवना विचारले, डॉक्टर, ज्याच्यामुळे आम्ही आईबाबा होणार आहोत त्याचे निदान नाव तरी आम्हाला कळेल का? तुम्ही म्हणता त्या देवमाणसाने यासाठी पैसे घ्यायला नकार दिला. आमच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्याचे किमान आभार तरी मानले असते.
नाही मॅडम, ते शक्य नाही. ती माहिती आम्ही गुप्त ठेवतो आणि तुम्हीही त्याचा आग्रह धरू नये. तुमच्या सुखी संसाराच्या दृष्टीने ते ठीक नाही. ठीक आहे डॉक्टर, एका दृष्टीने तुमचंही बरोबरच आहे. पोटाच्या भाराने जडावलेली निधी हळूहळू पावले बाहेर टाकत निघून गेली. पाठमोऱ्या निधीकडे वैभव अतिशय प्रेमाने पाहत होता. त्याच्या मनात आले, माणूस आपले पहिले प्रेम कधीच विसरत नाही, असे म्हणतात ते खरे. बघता बघता 9 महिने पूर्ण झाले आणि निधीने वैभवच्याच हॉस्पिटलमध्ये एका सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला. वैभव निधीला भेटायला गेला. त्याने पाहिले, निधीच्या आईच्या हातात इवलीशी बेबी होती आणि अभिजित तिला हसून खेळवत होता, तिच्याशी बोलत होता. कळा देऊन दमलेली निधी कॉटवर पडल्या पडल्या त्यांना कौतुकाने निहाळत होती. ते दृश्य पाहून वैभवच्या मनात आले, आपण आपले नाव निधीला सांगितले नाही हेच बरे झाले. वैभव अतिशय आनंदाने पुढे झाला आणि त्याने अभिजित आणि निधीचे अभिनंदन केले. बेबीला न्याहाळत तिच्या गालाला हळूच स्पर्श केला. आपल्या प्रेमाचं प्रतिबिंब पाहताना त्याला उचंबळून आले, पण त्याने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवले. अभिजितने पुढे होऊन वैभवचे हात हातात घेतले. डॉक्टर, तुमच्या प्रयत्नांमुळे आमच्या आयुष्यात हे आनंदाचे क्षण आलेत. तुमचे आभार कसे मानावेत हेच समजत नाही. काय हे अभिजित, आमचं कर्तव्यच आहे ते. आणि आता तर आपली मैत्रीही झाली आहे. चला, पेशंट वाट पाहत आहेत, आपण नंतर भेटू. 1 मिनिट डॉक्टर, मला माहिती आहे तुम्ही आमच्या उपकारकर्त्याचे नाव आम्हाला सांगणार नाही, ते तुमच्या तत्वात बसणार नाही. हरकत नाही, पण किमान आम्हाला हा अनमोल नजराणा भेट देणाऱ्याचे आमच्यातर्फे आभार मानाल का? वैभव एक क्षण स्तब्ध झाला. अभिजितच्या खांद्यावर थोपटत त्याने स्वतःलाही सावरलं. नक्कीच, तुमचे आभार जसेच्या तसे पोचलेत म्हणूनच समजा. धन्यवाद.